हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी युनिक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे कोहळ्याचे वडे। अशा पद्धतीचा हा कोहळा असतो। मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भाजीच्या दुकानामध्ये वगैरे अगदी इझिली हा मिळून जाईल। आपण इथे अर्धा कोहळा घेतलेला आहे। आता या कोहळ्याचे आपण 4 भाग करून घेऊयात आणि त्यानंतर यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्यात। आपण या कोहळ्याचे वडे बनवणार आहोत। कोहळ्याचे अजून बरेच पदार्थ बनवता येतात, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा हा कोहळा असतो आणि तुम्हाला हा कोहळा फक्त भाजी मार्केटमध्येच भेटेल। यातल्या बिया आता आपण काढून घेतोय। जितक्या बिया असतात तितक्या सगळ्या बिया आपल्याला इथून काढून घ्यायच्यात। इथे तुम्ही पाहू शकता आपण सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला हा कोहळा किसून घ्यायचा आहे। या एका तुकड्याचे सुद्धा आपण 2 भाग करून घेऊयात, म्हणजे आपल्याला कोहळा किसायला सोपं जाईल। थोड्याफार काही बिया असतील तर त्या सुद्धा काढून टाकायच्यात। एका दुसरी बी राहिली तरी चालेल, पण जास्त बिया राहिल्या तर मग वडे खाताना त्या बिया दाताखाली लागतील, त्याच्यामुळे शक्यतो बिया जमेल तितक्या काढायच्या। आता इथे आपण कोहळा किसून घेतलाय। आता आपल्याला मिश्रण तयार करायचं, त्यासाठी एक मोठी कढई घेतलेली आहे आपण। त्यामध्ये हा कोहळ्याचा किस आपल्याला टाकायचा आहे आणि आता हा छान असा परतून घेऊयात। साधारणतः 2 मिनिटांसाठी आपण हा परतून घेणार आहोत। आता यामध्ये ना आपल्याला आवश्यकतेप्रमाणे गूळ टाकायचा आहे। तुम्हाला जितके गोड वडे हवे आहेत ना त्या अकॉर्डिंग तुम्ही इथे गूळ टाकू शकता। आपण साधारणतः 1 वाटीभर इतका किसलेला गूळ यामध्ये टाकलेला आहे। चिरलेला गूळ, किसलेला गूळ तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता अगदी किंचितचं आपल्याला मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे आणि कोहळा छान असा शिजवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता कोहळा जसजसा हळूहळू शिजायला लागतो ना तसतसा तो फुलत जातो। हे सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावरती आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांसाठी हे मिश्रण शिजून देऊयात। इथे आता साधारणतः 4 ते 5 मिनिटं आपण हा कोहळा शिजायला ठेवला होता। अगदी मस्त असा कोहळा शिजला आणि फुलला इथे किती छान तुम्ही पाहू शकता। आता ना हे मिश्रण आपण थोडंसं थंड व्हायला ठेवूयात। मिश्रण थंड झालं की आवश्यकतेप्रमाणे आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे। आपण साधारणतः हे 4 मोठे चमचे भरलेले इतकं पीठ टाकणार आहोत यामध्ये। आणि आता वड्यांसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना आवश्यकता असेल तर थोडासा पाण्याचा तुम्ही वापर करू शकता। आपण हे वडे थापून बनवणार आहोत, त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट सुद्धा पीठ मळायचं नाहीये, थोडंसं ओलसर असं पीठ मळायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे वड्यांसाठी। आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। वडे बनवण्यासाठी आता गोळे सुद्धा आपण तयार करून घेतलेले आहेत। इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका वाटीमध्ये आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे वडे थापण्यासाठी। आता एक दुधाची पिशवी घेतली आपण। इथे दुधाच्या पिशवीला आपण पाणी लावलेलं आहे आणि त्यावरती एक गोळा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे। वडा थापताना तुम्ही हाताला पाणी लावू शकता। अशा पद्धतीने बोटाला पाणी लावायचं आणि मग वडा थापून घ्यायचा। थापायला अगदी सोपा जातो। खूप जास्त जाड सुद्धा वडा बनवायचा नाहीये। इथे तुम्ही पाहू शकता आपण अशा पद्धतीने हा वडा बनवलेला आहे। आता आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे।
वडा तळताना गॅस आपण मोठा केलेला आहे। मोठ्या गॅसवरतीच आपण हा वडा तळून घेणार आहोत, म्हणजे वडे अगदी मस्त लुसलुशीत असे बनतात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गरमागरम असा कोहळ्याचा वडा बनवून तयार आहे। अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे वडे सुद्धा थापून घ्यायचेत। हे वडे ना काळ्या वाटाण्याच्या भाजी सोबत किंवा जो आपण मिरचीची भाजी बनवली होती काल त्या मिरचीच्या भाजी सोबत तर अगदी अप्रतिम लागतात। घरी पाहुणे वगैरे येणार असतील आणि गोडाचं जेवण बनवायचं असेल तर त्यावेळी तुम्ही हे वडे बनवू शकता। खिरीसोबत सुद्धा हे वडे खूप छान लागतात। तांदळाच्या खिरीसोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। खूप मऊ आणि लुसलुशीत असे हे वडे बनतात। तुम्ही जर कधी काकडीचे वडे बनवले असतील ना तर हे वडे बनवायला तुम्हाला खूप जास्त सोपं जाईल। खूप युनिक रेसिपी आहे। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।